सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस लाभ घेऊन येणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावरती अत्यंत खुश होतील, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. जे लोक नोकरी करतायत ते आज दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आज आनंद आणि समृद्धी आल्यामुळे तुमचं मन काहीशी आनंदी राहील. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायामध्ये काही नवीन योजना सुरू करू शकतात. जर तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये काही मतभेद चालू असतील तर तुम्ही दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेऊन ते सोडवलं तर तुमच्यासाठी ते चांगले राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की पैशांशी संबंधित बाबींमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. प्रेमजीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेले दिसतील आणि त्यांना इतर कोणाचीही पर्वा राहणार नाही. नोकरीमध्ये तुमच्या बढतीमुळे कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल आणि एक छोटी पार्टी देखील तुम्ही त्यांच्यासाठी आयोजित करू शकता. जर तुम्ही पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे तुम्हाला आज पुन्हा परत मिळतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण जाणार आहे. तुमच्या कोणत्याही चालू योजना थांबल्यामुळे तुम्ही आज चिंतेमध्ये सापडाल. जर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल चिंतेमध्ये असाल तर तुम्हाला आज बरं वाटेल आणि थोडासा आराम देखील मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्ही पूर्णपणे फायदा घ्याल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर नोकरी करणारे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर त्यांना मोठी ऑफर मिळू शकते. तुम्ही तुमच्या पालकांना धार्मिक ठिकाणी फिरायला घेऊन जाल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज मोठ्या गुंतवणुकीची योजना आखू शकतात. कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या पालकांचा तुम्ही आशीर्वाद घ्या. तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या कोणत्याही वादामध्ये तुम्ही अडकला नाहीत तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असेल. तुम्हाला आज व्यवसायामध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं जड जाईल आणि कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावरील जबाबदाऱ्यांचा भार वाढवू शकतात. कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडनं गिफ्ट्स मागू शकतात. आज तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती रागावू नका. तुमच्या दैनंदिन गरजांसाठी खरेदी करण्यासाठी तुम्ही आज स्वतःहून पैसे खर्च कराल. तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये काही गुंतवणूक करू शकता. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहणार आहे. तुम्हाला कोणालाही अनावश्यक सल्ले देणं टाळावं लागेल आणि अनावश्यक वादामध्ये पडणं देखील टाळावं लागेल. जर तुमच्या आरोग्यामध्ये काही बिघाड झाला असेल तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, अन्यथा ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कनिष्ठांकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांकडनं एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. तुमची रखडलेली कामं देखील आज पूर्ण होऊ शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. आज व्यवसाय करताना तुम्हाला तुमच्या भावाच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावरील जबाबदाऱ्यांचा भार हलका करू शकतात. तुम्हाला आज पदोन्नती देखील मिळू शकते. कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडनं गिफ्ट्स मागतील आणि संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी देतील. आज तुम्ही खुश राहाल. तुमच्या दैनंदिन गरजांसाठी काही खरेदी करण्यासाठी तुम्ही आज पैसे खर्च करू शकता. आज तुम्ही कुणालाही अनावश्यक सल्ले देणं टाळायला हवं, नाहीतर ते तुमच्या अंगलट येऊ शकतं. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पोटाशी निगडीत आजारांचा त्रास होईल, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या आर्थिक सुखामध्ये वाढ होईल. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना यश मिळू शकतं, कारण मोठ्या नेत्याला भेटल्यानंतर त्यांना मोठं पद मिळू शकतं. आज तुमच्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी कोणाशीही शेअर करणं तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा ती व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी संधीचा फायदा घेतला पाहिजे, अन्यथा ते मोठ्या नफ्याला मुकतील. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस आहे. जर विद्यार्थ्यांनी कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला असेल तर त्याचा निकाल आज जाहीर होऊ शकतो. IT आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कारकिर्दीमध्ये आज तुम्हाला पदोन्नती दिसेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कमकुवत राहणार आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला कुठलीही जबाबदारी दिली तर तो ती वेळेवरतीच पूर्ण करेल, यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. गाडी चालवताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल, अन्यथा अपघाताचा धोका आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तसं अजिबात करू नका, अन्यथा तो भागीदार तुमची फसवणूक करू शकतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कुठल्याही चुकीच्या कृतीला हो म्हणालात तर नंतर भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. तुम्हाला आज कामाची काळजी असेल, परंतु ती काळजी व्यर्थ ठरू शकते. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा राहील. तुम्ही तुमच्या कामाने जॉबच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांना खुश कराल, ज्यामुळे तुम्हाला नवीन पद मिळू शकतं. जे लोक आपला व्यवसाय बदलण्याचा विचार करतायत त्यांनी आज पावलं उचलायला हवीत, त्यांना यश मिळेल. कुठल्याही मालमत्तेचा व्यवहार करताना तुम्हाला त्या कागदपत्रांची स्वतंत्रपणे तपासणी करावी लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद घेऊन येईल. जर तुमच्या मुलाच्या लग्नाशी संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला त्रास देत असेल तर कुटुंबातील सदस्याच्या मदतीने तुम्ही ती सोडवू शकाल. जर तुम्ही तुमच्या नोकरीसोबत काही छोटं पार्ट टाईम काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बदलीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.